तुमच्या चरणी नमस्कार करून दोन शब्द जे बोलले जातील ते माझ्या गुरुकृपेने बोलले जातील. गुरुचा धनी वेगळाच आहे. आपण या पवित्र स्थळी जिथे आपण आलो आहोत त्या एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांची समाधी दौलताबादच्या किल्ल्यावर आहे. आणि तिथे आपोआप भेटेल देव कसा देव भेटला ती जागा जी आहे तुम्ही गेला असाल दर्शनाला तो दगड आहे. तो दगडावर बसून गुरुने सांगितल्याप्रमाणे तिथे बसले. ही जागा आहे. अनेक ऋषी मुनीचे ते अलीकडे त्या कपाट जे आहे त्याचे कुई अशा कुवा आहे. तिथे ऋषी लोकांनी सुद्धा तपस्या केलेली अशी पवित्र जागा जी आहे. आणि या ठिकाणी आपण आलो आहोत आणि जवळजवळ आपला कार्यक्रम 35 वर्ष झाला. दत्त जयंती ही 35 वर्षांची चालू या ठिकाणी. एका वर्षापासून नाही, 35 वर्ष झालेली आहे. तर नाथांनी जे जे काही अभंग लिहिले त्या आपल्या गुरुला स्मरण करून लिहिले. एका जनार्दनी कोणता अभंग घेतला त्यांनी? एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी. पण जनार्दनाचं मी एकटा, मी एका जनार्दनी असं म्हटलेलं आहे. आता मी महाराज असं आहे, आपल्याला कीर्तन जमत नाही, प्रवचन काय करतो का तरी, पण ताल माहित नाही, ठेका माहित नाही, स्वर माहित नाही. तुम्हाला पहिलेच माहित. बरं, वाचन झिरो, कधी वाचलं नाही आजपर्यंत. बोललो तर कुठून बोललो, कसं बोललो ते बरोबर केले. परंतु काल आम्ही सहज गेलो होतो तर ह्या मुलीने काय केलं की काय बोलावं आता उद्या. पण बाबा या अभंगावर बोलावं. तो अभंग आज घेतलेला आहे. तर या पवित्र स्थळी आपण आलो आहोत. तर काही दिवसात, 6 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात हा सत्संग व्हायला पाहिजे. आता तो का व्हायला पाहिजे हा एक मोठा मुद्दा आहे. कारण हा जीव जो जन्माला आला त्याच्यानंतर तो संसार करत करत मेला. एवढीच क्रिया आहे का जास्त क्रिया आहे? संसार करत करत म्हणजे काय ना मेला. त्याला जाळलं, त्याचं 13वं केलं, त्याचं 10वं केलं आणि त्याचा फोटो उचलला घरात लावून दिला. झाली तुमची कहाणी. त्याच्या कहाणी काही नाहीये. आणि चालत आलेलं आहे राड गाडग. काही दिवस सासूची, काही दिवस सुनाची, सुना झाली, ती सासू झाली, तिथे चालली, तरी बाप चालला, आजा चालला, पंजा चालला. देखत देखत नातू बी गेला, पण काही फरक पडत नाही. आणि तरी आपला जो जीव आहे, जो मूळचा शिव आहे, परंतु तो जीव ही उपाधी त्याला लावून घेतली आणि तो इथे काय करत बसला? मी आणि मान. काय करत बसला? तुम्ही आता जे सगळे बसतो आपण इथे ठिकाणी, शेती असो, नोकरी असो, पैसा असो, आटा असो, सोयरे असो, दायरे असो, मी आणि माझे. याच्यात इतकं परेशान आहे की घासून घासून आहे की नाही, भलं भयानक अवस्था निर्माण झालेली. आणि ते सुख पाहिजे मला, सुख पाहिजे मला, याच्यानंतर सुख मिळालं, त्याच्यानंतर सुख मिळालं. आणि ते सुख याच्यापासून दूर दूर चाललेलं आहे. आणि याला सुख कधी मिळालं नाही. आणि आता तुम्ही कोणालाही विचारा, कोणत्याही जीवाला विचारा, आता तर अशी परिस्थिती बेकार आहे की जवान माणसाला, जवान बैल जर विचारलं तर सुख आहे का? गेलं कुठे सुख? गेलं कुठे सुख? तुमच्याकडे काय नाही हो. पैसा आहे, अडका, धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे. तरी काही काय झालं काय? पोराला पोरगीच नाही भेटत ना. इतकं असू नाही काय कमी तुम्हाला? ते गंज खरं आहे, पण पोराला पोरगी भेटत नाही. त्याच्यामुळे तरी दुःख आहे की नाही? दुःख आहे. मग दुःखाची निवृत्ती करायची, त्याची कला आपल्याला माहिती आहे. ज्यांना कला माहिती आहे त्यांच्याकडे तुम्ही जातही नाहीये. कारण तुमची सगळं भ्रमकुंडे इकडे. आपला सोऱ्या झाल्यात मान राहायला पाहिजे, आपला भावबंदात मान राहायला पाहिजे, आपले विहिरी बसी आपलं सगळं राहिलं पाहिजे.
सोनानं सगळ्यांना आमचं माझंच ऐकलं पाहिजे. म्हणजे आज एकशे बडकर एक माणूस झाला आणि कोणीही स्वतःला कमजोर किंवा अज्ञान समजून घ्यायला तयार नाही. सगळ्यांना माझ्या इतकं हुशार तर कोणी नाहीच आहे. माझे इतकं हुशार कोणी नाही. आणि हे सगळे माझ्या मनासारखे वागले पाहिजे. आणि तुमच्या मनासारखं न होणे याचं नाव संसार आहे. तुम्ही म्हणता ना संसार संसार संसार, कधीही तुमच्या मनासारखं होणार नाही. मग सुखी का दुःखी कधी कधी विचार करत नाही. तुमच्या मनासारखं होणार नाही. बाईला विचारा, माणसाला विचारा, काहीतरी घोळ आहे. काय हो काय कस काय सुखी का हे बरं आहे. काय झालं बायको म्हणायची नाही तर विचार करतेस काय भेटलं पाहिजे असं करीन नक्की बस पडत ती कोणती एक लाख तुझा खरं बरं जाऊ दे. नवर चांगला आम्ही चांगले दोन पण पोरं आणि पोर चांगली नाही. दोन पोर चांगले मग सोनकर चांगली नाही. ठीक आहे सोनकर चांगली आहे इथून तिकडून चांगलं आहे पण येईन बरोबर नाही. अरे काही कर सगळं चांगलं आहे पण का नाही तुला ढोपर गेलो मला दवाखान्यात जायचं म्हणजे काय. त्याला जर विचारलं तर काही ना काही समस्या आहे. मग विचार करायचा आहे की आता आपल्याला मिळालेला हा जो नरदे आहे या नरद्यामध्ये आपल्याला अक्कल दिलेली देवाने बुद्धी दिलेली आहे. विचार करायला डोकं दिले. मग आपण विचार करायचा का नाही. लोकांना फसवण्यामध्ये कशी बुद्धी चालती. लोकांना फसवण्यामध्ये कशी बुद्धी चालते माझी. संसार सुधारण्यासाठी कधी खोटं नाटक करून कसं असं सगळं याच्यात तुम्ही हुशार आहे. परंतु खरंच सुख कशात आहे ते मिळवण्याकरता तुम्ही खरोखरच हा पाहिजे आहे. मी तर म्हणेन कारण ही जी माया आहे जी नाही ते त्या मायेमध्ये फसलेला हा जीव आहे. तो मूळचा शिव आहे. मूळचा तो आनंद रूप आहे. पण तो इथे नेमकाच दुःख रूप भोगतोय. हे दुःख आहे. तर मग आता यातील कोण तुम्हाला सोडवेल याचा विचार करायचा आहे. तर ज्या आपण आता ते एक महाराज वगैरे ते महाराज म्हणतात तुम्ही काय करा बेलपत्र व्हा पाण्याचा भरून ठेवा असं करा तसं करा सगळे उपाय सांगितले तुम्हाला. पण आत्मसुख सांगितलं का कशाला सुख मिळेल. इथे तुम्ही का सुखी व्हाल याच्यानं या व्रतानं व्हाल त्या व्रतानं व्हाल ते व्रत झालं हे केलं याच्यानं तुम्ही सुखी व्हाल. सुखी व्हाल म्हणजे टेम्पररी तात्पुरते सुखी व्हाल पण परमानंट सुखी तुम्ही कधीच होऊ शकत नाही. कारण काय जो देह तुमचा आहे तो नाशिवंत आहे हे लक्षात असू द्या. जो देह तुमचा आहे तो नाशिवंत आहे किंवा नाही मदन भाऊ आहेच आहे ना. नक्की का नक्की काय खरं खोटं विचारलं ना तो आहे. सिद्ध करायचं आहे तर जेव्हा जसं चालू होतं ते आज तुम्ही चालू शकत नाही आणि काही दिवसांनी तुम्ही इथे राहू शकत नाही. काही दिवसानं इथे तुम्ही राहू शकत नाही. मग आता प्रत्येक जीव जर सुखासाठी धडपड करतोय तर ते सुख कशात आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. आणि आतापर्यंत तुम्ही जे करीत आला तो स्वार्थ आहे. कमाई करायचंय स्वार्थ आहे बस. आता तरी याच्यात तरी सुधारल त्याच्यात तरी सुधारल असं करू तसं करू जो करू ते करू जास्त पैसे सोनं करून ठेवू काही करतं बाया बरं का. सोनं नाणं किडकं मिडकं धुडकं सगळं करून ठेवतं बाई कामाला यायला आपल्याला. कामाला काय हो म्हणून निघलं ते सगळं ओढून घेतली पोरी नाही तुझी सोन कटत त्यांचं काय काम आहे ना रे. म्हणजे खरंच सुख कशात आहे ते अजून आपल्याला समजलं नाही. तर सुख हे स्वार्थीपणात नाही. सुख हे भोगात नसून त्यागात आहे. आणि आपल्याला तो त्याग करता आला पाहिजे. त्याग कशा करायचा घर सोडून जायचं नाही कुठे काही सोडायचं नाही मनानं तो त्याग झाला पाहिजे. तर हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची गरज आहे. कशाची गरज आहे गुरुची. मुलीला संसार तिला नांदायला जायचं आहे तर त्याच्या अगोदर आईचं हे कर्तव्य आहे की तिला स्वयंपाक आला पाहिजे. काय तिचं कर्तव्य काय आहे
तिला स्वयंपाक आलं पाहिजे, तिच्या अनुभवाने तिला शिकवलं पाहिजे. बाई सगळ्याशी चांगलं वागायचं, प्रेमळ वागायचं, कोणी कवळा तरी नाराज व्हायचं नाही, कोणाला उलटून बोलायचं नाही, कोणाला काही करायचं नाही. ही ज्यावेळेस ती आई त्याप्रमाणे शिकवी त्याप्रमाणे ती राहील. इथेच आई जर उलटच शिकवत असेल तर मग तिकडे उलट होणं येईल. तर पहिला गुरु ती आई आहे, बाप आहे, नंतर परमार्थी गुरु आहे. आलं लक्षात? नंतर त्याग आहे. तर पहिले ते जर शिकवलं असेल, त्या प्रकारचे संस्कार जर तिच्यावर केले असतील तर ती तिकडे सासरी चांगली जाणू शकते. त्याप्रमाणे गुरुने जर या जीवावर चांगले संस्कार केले आणि गुरुची आज्ञा त्याने जर पाळली तर त्याचा भवसागर काय, इथे आनंद आहे. अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता काय, अवघे त्रैलोक्य, अवघे त्रैलोक्य आनंदाची, अवघे त्रैलोक्य आनंदाची, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता. चरणी जगन्नाथा, चरणी जगन्नाथा, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. प्रश्न असा आहे, तर इथे या मुलीने सांगितलं की याच्यावर बोला बाबा, तो गुरु चरणी ठेविता भाव काय. आता पहिले गुरु समजला पाहिजे. गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे, अंधकारातून उजेडात नेणे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणे. तर अज्ञानातून ज्ञानाकडे नेणे, अंधारातून प्रकाशाकडे नेणे ही गुरुचं कार्य आहे. आलं लक्षात? तर आता आपल्याकडे अज्ञान आहे का? गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता आपल्याला हा विचार करावा लागेल की आता आपल्याला विचार करावा लागेल पहिले आपण अज्ञानी आहोत काय, आणि आपण अज्ञानी समजून घेतो का आपल्याला. असं कोणी मला काही टक्कर नाही असं म्हणून कोणी आम्ही अज्ञानी आहोत असं म्हणून म्हणून का? त्याच्यामुळे सिद्ध होतं की बा अज्ञानी तुम्ही नाही. अरे तुम्ही अज्ञानी कशात नाहीये? चंद्रपणात नाही, व्यवहारात नाही, संसारात नाही. परंतु गुरुकडे तुम्ही अज्ञानी ठरतात आणि गुरुचं कार्य ते अज्ञान नष्ट करणे, अंधारातून नष्ट करणे. तर गुरु या शब्दाचा अर्थ आहे अंधारातून प्रकाश करण्याची जी शक्ती असते ती म्हणजे गुरु. आता गुरु अनेक आहे, तांत्रिक आहेत, मांत्रिक आहे, यांत्रिक आहे, तांत्रिक आहे. चोऱ्या करणारी ती कशी करायची, चोरी करायची, लिडरशिप कशी करायची, निवडून कसं यायचं, याच्यात गुरु आहे की नाही. ज्याच्यात त्याच्या क्षेत्रात ते पक्की गुरु. पण भवसागर पार करणारा एकच गुरु आहे. मग कोणाकडे शरण जायचं, कोणा चरणाकडे जायचं आपल्याला, तो विचार आपल्याला करायचा आहे. आता हा आपल्याला विचार करायचा आहे, पण आपल्याकडे आपल्याला स्वतः असं पटलं पाहिजे की माझा भवसागर पार झाला पाहिजे, हे तुम्ही अगोदर निश्चय केला पाहिजे. त्याचा विचार जर तुम्ही केलाच नाही तर तुम्ही इकडे येऊ शकत नाही. याचा विचार जर तुम्ही केलाच नाही तर तुम्ही इकडे येऊ शकत नाही. अनेक जन्माला आले, संसार करून, कर्म करून, आणि शेवटी मेले, असे अनेक जीव आहेत. परंतु जे जीव ज्यांच्यावर आई वडिलांची कृपा, त्या संस्काराची, खानदानीची कृपा, प्रेम भक्ती, भजन पूजन असं सगळं जर असेल तिथे उदय होतो. तो कोणता?
की मी हा भवसागर पार कसा होईल आणि मला खरं आत्मसुख कसं प्राप्त होईल, मी आनंदात कसा राहील, याचा विचार तू जीव कर, नसता करत नाही. हे लक्षात द्या. मग आता अशी जीव कोणती समजावे, अशी जीव कोणती समजावे, समजत येते ते कशी समज येते, तर बहुत सुकृताची म्हणूनही विठ्ठल, आणि सुकृतच नसेल तर विठ्ठल आवडत नाही. त्या दृष्टीने मी पहिला तुम्हाला नमस्कार केला की तुम्ही आज इतक्या थंडीत लांबून इकडून तिकडून काही होत नाही, हाल अपेक्षा भोगत, कोणाची गाडी पडली, कोणाची गाडीचं रस्त्याचं काम चालू आहे, कोणी काय म्हणतं कोणी म्हणतं, अशा अवस्थेत सुद्धा तुम्हाला त्याबद्दल प्रेम असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी आला, त्याच्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. आता प्रश्न असा आहे की काय क्रिया केल्याने, काय क्रिया तुम्ही जर केली तर आपोआप भेटे देव, पण क्रिया करावी लागेल. असा देव काही भेटणार, तो काही बाजारचा भाजीपाला नाही. मग कशाने भेटेल, तर तुकाराम महाराज म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, आपोआप भेटेल देव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. आता गुरुच्या कुठे, आता डोक्यावर का चरण कुठे ते समजून घ्या. गुरुच्या डोक्यावर काही भाव ठेवायचा का पायावर ठेवायचा. आता चरणी, चरणी म्हणल्यानंतर काय होतं क्रिया, की तो माणूस नम्र होतो, त्याचा अहंकार नसतो. अलग लक्षात. कोणी तुमच्याकडे आला, काही गुन्हा केला, ती चूक केली, तो जोर येऊन तुमच्या पाया जर पडला, तो म्हणतो जाऊ द्यायला माफ करा. काय करते मग, येऊन पाया पडलं ते आमच्या, त्याला सोडून बघ, पण जाऊ द्या, जो शरण आला त्याला सोडावं लागतं, आहे की नाही, आहे की नाही, असं नाही. हे तर जमत होतो आमचं, पण जाऊ द्या, आलं शरण त्याला मरण, असं म्हणते, त्याला मरण नाही द्यायचं, पण ते बोलता बोलता असे आपतो बोलते, मग त्याला मरण जाऊ द्या, असं झालं. तर चरणी कुठे, चरणी, चरणीच्या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला झुकावं लागतं. त्याप्रमाणे गुरुच्या चरणावर तुम्हाला पूर्णपणे झुकावे लागेल. म्हणजे तुमचा अहम, तुम्ही काय असाल तिकडे, जागीरदार असा, कलेक्टर असा, कोणी असा, पण तिथे तुम्ही चरणावर तुम्हाला झुकावं लागेल. आणि झुकले तर नम्र झाला होता त्याने कोबिला झाला. जो विश्वात्मक ईश्वर आहे, जो नम्र झाला, वाकला, त्याला विश्वरा, त्याला कोणून टाकावं महाराज. नम्र झाला होता त्याने कोबिले आला. तर आपण नम्र होतो का, तो अगोदर विचार करा आपल्या आपल्या ठिकाणी. आता पूर्ण भरपूर कीर्तन, प्रवचन सगळे ऐकले असेल. आता आपल्या आत्म्याने काही स्त्री बोलत नाही. आपल्या ठिकाणी आपण नम्र आहोत का ते पहा. आहोत का, आहे का आपण आपल्या ठिकाणी नम्र, आहे की नाही आहे. आपल्या ठिकाणी नम्र आपण नाहीच, हे तुम्ही समजून घ्या. काय आहे आता सगळ्यात जरुरी आहे, गुरु करा म्हणते, मग तिथे पाया पडायला पाहिजे. आपण मग काय करतो, ते म्हणते मग दक्षिण झालं. भाव कसा आहे आपा, भाव कसा आहे असा. बाबा कृपा असू द्या बरं का, आशीर्वाद राहू द्या. आता बाबा काही बेकार का तू, त्याला काही खरंच आशीर्वाद राहील का, कोणीच नाही. तर गुरुचरणी ठेविता काय ठेवायचं आहे, भाव ठेवायचा आहे की नाही. आता भाव म्हणजे काय,
भाव म्हणजे काय? बाजारात आपण काही वस्तू घ्यायला गेलो, कपडे घ्यायला गेलो, जेवढ द्या ना द्या ना हो द्या ना, तुम्ही मिळत नाही पुढे व्हा म्हणजे भाव जमला द्यायचा. साध्या व्यवहारात भाव जमत नाही तर तुमचा तशीच भाव जमल का? आणि तो त्या भावाचा भुकेला आहे. कायचा भुकेला आहे? दुधाचा, तुपाचा, पैशाचा, हे दाल पेटी टाकायची ह्याच्याने बिलकुल नाही. तो भुकेला आहे भाव. तर तुम्हाला जर त्याची भक्ती करायची असेल तर ती भावाशिवाय होणार नाही. भाविना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भाविना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भाविना भक्ती, भक्ती विना मुक्ती. हरे विना शक्ती बोलू नये, हरे विना शक्ती बोलू नये, हरे विना शक्ती बोलू नये. पुढचं आहे. आता भाव, भावाशिवाय भक्ती नाही. भाविना भक्ती, भाव असेल भाविना भक्ती, भक्तीशिवाय नाही मुक्ती. भाविना भक्ती, भक्ती विना मुक्ती. आणि ताकदीचा पता नाही, बळे विना शक्ती. आम्ही तुम्हाला कोण देऊ? एक थापड ठेवली, 17-18 कोण देऊ? काय जर तुमच्यात बळ असेल तरच तुम्ही दाखवा ना कोणाला. तुमच्यात ताकदीचा पता नाही, ताकद कम सब होत. तसं भक्तीमध्ये भाव लागतो. भाव म्हणजे भाव भुकेला हरी करी तसे भक्तांची चाकरी. आणि तुम्ही जी भक्ती करताय ती कोणाची करताय तुम्ही लक्षात घ्या. गुरु हा देहधारी नसून आपल्याला तो हाकतो, मुततो, खातो, पितो असं नाही. ते त्या शरीराकडून आपल्याला ते परमतत्वाचं ज्ञान झालं, आपल्याला ओळख करून दिली मी कोण आहे याची. हा तो देव. आणि तो कसा आहे, किती श्रेष्ठ आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. अरे एवढं नाही रे बाबा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. आलं का? आणि पुन्हा दुसरं कोण सांगितलं? गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी कोणाशी नमस्कार करावा. पहा कोणाला म्हणावं? गुरुला म्हणावं का देवाला म्हणावं? तो गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी कोणाशी नमस्कार करावा. मला वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाल. किती मोकळं चाकलं सगळं सांगितलं की नाही? चूक आहे. ज्याच्यामुळं मला त्या ईश्वराची भेट झाली, ज्याच्यामुळे भेट झाली तो श्रेष्ठ आहे ना. ज्याच्यामुळे झाली तो. म्हणून देवापेक्षा रामदास म्हणतात गुरुनी देव मोठा, जयाशी वाटे तो करंटा. गुरुपेक्षा देव मोठा आहे असं ज्याला वाटेल तो करंटा आहे. कारण काय? साक्षात देव येऊन तुम्हाला सांगणार नाही. काही सांगाल साक्षात देऊन सांगू शकत नाही. त्याची ओळख गुरु करून देतात, आहे की नाही? त्याची ओळख गुरु करून देतात. म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. परंतु नेमकं आपलं देव 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 करत राहतो माणूस. परंतु चलते देवन को पुजले प्यारे, पत्थरों से क्या काम है. ज्यावेळेस जनार्दन स्वामी आणि नाथ महाराजांनी, नाथ महाराज पैठणला त्यांनी त्या महादेवाच्या मंदिरात खूप सेवा केली. आणि त्यांनी सांगितलं की हे एकनाथा तू इथे नको, तू सूर्यभंजन परत आला हेच तू पडवत. आणि ते जनार्दन स्वामी आहेत, त्यांचा अनुभव गेला. मग ते इथे आले. इथे आल्यानंतर त्यांना सांगितलं पैसे या दगडावर ध्यानस्थ करत नाही. ज्यावेळेस ते बसायचे, तुम्ही ते बघितलं असं मूर्तीच्या पाठीमागे नाग व्यवस्था दाखवलेला आहे. तो भर उन्हाच्या टायमाला तो नाग त्यांच्या डोक्यावर सावली करायचा. तांबा डंकू आला का कोणाला डसाला?
तो नाग डंकू तोही झाला कृपाळ. तो दसायला आला काय आणि त्यानेच कृपा केली. चित्त मिनले सी चित्ता तो म्हणते एक चित्त आलं का लक्षात. आणि पुन्हा दुसरी अशी खेळ आहे की चंद्र आणि सूर्य या ठिकाणी दत्तात्रयांनी फकीराचा वेळ धारण केला. नाथ जनार्दन स्वामी ब्राह्मण ती कुत्री आली त्या कुत्रीचं दूध पिळलं त्याचा काला त्याला. अरे छे 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 अरे ही काय घाण आहे. गुरु महाराज काय करताय. बरं जा नको खाऊ तू जा म्हणे धुवून आणते ना रोटी. तर धुवायला गेला एक कण मध्ये गेला ब्रह्मज्ञान झालं प्रकाश पडला. भगवंत कसा आहे स्वयंप्रकाशी आहे. तुमचा आत्मा कसा आहे स्वयंप्रकाशी आहे. आलं लक्षात. त्याचा अनुभव जेव्हा आला त्यांना तेव्हा सांगितलं की एका जनार्दनी जनार्दन स्वामींनी माझ्यावर एवढा मोठा उपकार केला एका जनार्दनी. तर नाथांनी अशी सेवा केली की गुरुचे गुरु म्हणजे कोण जनार्दन स्वामीचे गुरु कोण सांगा मला. दत्तात्रय दत्तात्रय स्वामी. जनार्दन स्वामीचे गुरु कोण दत्तात्रय. आणि ते दत्तात्रय पैठणला द्वारपाल म्हणून होते. हे शिष्याला भेटण्यासाठी गेले पैठणला. द्वारपाल कोण म्हणजे आपलेच गुरु. माझ्या शिष्याकडे माझे गुरु द्वारपाल. केवढा मोठा अधिकार होता पहा. आलं लक्षात. केवढा मोठा अधिकार होता महात्मावलीचा. त्यांना शांतीब्रह्म म्हटलेले. त्यांची हा असं इथे आहे तपस्वी भूमी आहे. आलं लक्षात. असा अधिकार. एवढाच नाही गुरुच्या कृपेमुळे गुरुची कृपा गुरुच्या कृपेमुळं श्रीकृष्णाला काय म्हणून पाणी व्हावं लागलं श्रीखंड्या म्हणून पाणी व्हावं लागलं. केवढा अधिकार आहे. आलं लक्षात. केवढा अधिकार आहे. तर कोण पुण्याचा होईल सेवक ते दोनदा तिकडे आयशे वर मोल दाविणारा अंतरीच्या कोणा प्रगटून बहु अवघड आहे संतपैकी परी जगजे ती करुणा केली. त्याने करुणा केल्यानंतर तुका म्हणे मग नोही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडलो झोपलो. सुखाचे सुख सर्व सुखाच्या आगर बाप रखमा आहे की नाही. सर्व सुख राशी पुढे काय भजन नको आलं लक्षात. तर सर्व सुखले आलो सर्व अलंकार काय कशामुळे कारण काय सदा नाम भूष करू हरी कथा येणे होय चित्ता समाधान. नेहमी भगवंताचं नामस्मरण हरिकथा हेच करायचं तेव्हा समाधान. आपल्याला समाधान आहे का म्हणजे आपण भगवंत भजन करतो का. आपला सगळा जीवगुणी मग आपलं बरं होईल का. किती कमवलं तर आपलं वाटलंच आहे. कसं काय मड काढलं समजा अनेकाचे मडे काढले काय घण कमवलं 8 दिवस पाहिजे त्यांना. अरे बाप 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 अरे कसं लोक अरे बाप बाप काय केलं. ही पाळी येते तर गुरुच्या चरणी म्हणजे अहंकार नष्ट होतो. ठेवणे एखादी वस्तू ठेवतो ना आपण ती वस्तू ठेवली म्हणजे आता उचलतही काम नाही. आता उचलत काम का ठेवली तर गुरुचरणी ठेविता भाव काय ठेवला पूर्णपणे भाव ठेवला. आपण भाव ठेवतो का हा एक प्रश्न. आपण भाव ठेवतो का आपल्या मनाला विचारा. अन्न ठेवतो का बरं ठेवत नाही हा एक मोठा प्रश्न. आपला गुरु सारखं माणूस दिसतो. खातो पितो हगतो गुतो काय त्याला गुरु म्हणा. म्हणजे याने गुरुकडे पाहताना काय केलं देहाला पाहिलं आत्मतत्वाला पाहिलं का आत्मतत्वाला पाहिलं का नाही देहाला पाहिलं. आणि त्याची सेवा जर करायची या देहाकडनं मला ते माझं आत्मतत्व मला माहित झालं. मला खरं सुख कशाचं त्यात मला गुरुने दाखवलं. मी कोण आहे हे मला दाखवलं म्हणून त्यांचे उपकार मला फेडता येत नाही. अरे काय सांगू आता काय सांगू संतांचे उपकार काय सांगू
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. तर आपलं ऋण आहे, आपल्यावर कर्ज आहे. आईचं आपण आईचं ऋण जर फेडायचं असेल तर आई वाढल्यानंतर तिची सगळी सेवा करणे आईच्या ऋणातून मुक्त. बाप वारला बापाची सेवा करणे त्याच्यातून मुक्त. मुली वयात झाल्या त्यांचं लग्न करून देणे त्याच्यातून मुक्त. मुलाचं सुद्धा लग्न करून देणे त्याच्यातून मुक्त. पण गुरुच्या ऋणातून मुक्तच होत नाही. काय समजलं माझं म्हणून? कारण काय? कारण त्याने आपलं स्वरूप दाखवलं. कायमचा परमनंट आनंद प्राप्त करून दिला आणि आपण कायम आनंद आहे. चंद्र सूर्य तारा नष्ट होतील, पृथ्वी रस्ता तळाला जाईल, पण आपलं सुख कोणी हिरवून घेणार नाही. अशा सुखापर्यंत त्याने आपल्याला पोचून दिलं. मग त्याला काय द्यावं? काय त्याशी द्यावी उत्तराई. आणि शेवटी काय म्हणलं? ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय त्याची द्यावे द्यावे उत्तराई, काय त्याची द्यावे द्यावे उत्तराई. ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा व्हावे उत्तराई काय द्यावे व्हावे उत्तराई. तर ज्यानं प्रयत्न केला तो जीव पाहायला थोडा वेळ याचे सुद्धा उपकार फेडू शकत नाही. म्हणून काय त्याशी द्यावे व्हावे उत्तराई. ठेवी तो हा पायी. मला ठेवावं वाटलं, माझा जीव देऊन टाकावं वाटलं, हा जीव जो आहे हा समर्पित करावा वाटलं, पण तो सुद्धा त्यांच्या उपकारापुढे थोडासा आहे, जास्त नाही. काय त्याशी द्यावे पवित्राई. असा हा भवसागर जो आता आहे, हे तुम्हाला जे खरं वाटतंय, आता आपण जे जगतोय तुम्हाला जे खरं वाटतं, हा तुमचा मोठा भ्रम आहे. कसा भ्रम आहे? हे धडच तुमचं नाहीये, लक्षात असू द्या. पहिले जे धड तुमच्या ज्यावर होते आज नाहीये. अजून वय जाऊ द्या, काय केलं पांढरे होत्या, त्याच्यानंतर सुरकत्या पडू द्या, त्याच्यानंतर मग विचारच नका. कोणी बोलत नाही, चालत नाही. एका बाजूला जे काही कामात सामान्य असतं ते फेकून दिलं जातं. म्हातारा म्हातारा एका पकडला द्या, पाहुणे आवडे येते बुद्धी बोल, याला राम राम मी म्हणत नाही, नीट सरळ टाकल्या, नीट सरळ टाकते. म्हातारी बोललो नाही. आता आलडे काय घोड याच्यातून काय आले नाही का? आणि मग जास्त त्यांचं बरं वाटतं का? ते जातात बोलत नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे आणि तो त्याच्यात त्या संसारात सुख भोगण्याचा प्रयत्न करतोय, संसारात सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते सुख नाही. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढी. आलं का लक्षात? दुःख पर्वत एवढं आहे, पण त्याला इतका जबरदस्त भ्रम झाला की मी सत्य, माझी बायको गुरु सत्य, भैरवटमान हराम नातू सगळे सत्य, हे सगळे सत्यचे. पण ज्या बायची नवरी वाढल्याने त्याने विचारला तुझा नवरा सत्य होता का? आता आहे का? बरं गेला तर कुठे गेला? काहीच सांगू शकत नाही. आणि असं कुठे गेला त्याला असं बोलती रे बाप, कळत नाही का? आज चालले का? आता चालले का? तुम्हाला कळत? आणि गेला तर काय करण विचारता येतं का? काहीच नाही. मी खरा विचार करा तुम्ही. ज्यांची गेले असेल त्याला विचारत कसं काय? आता काय सुख वाटत? आता काय सुख वाटत? तिच्या आयला ती सून म्हणती याचा खास जे होतं ती केलं. आता या आली तर घेता आपल्या, आता तिच्या आत्महत्या केली. किती बोंबलं बोंबलं तर किती बोंबलं, बोंबल तिथं बोंबल तुम्ही ते आले. इतकी भयानक परिस्थिती. जितकं तुम्हाला वाटतं की वा संसार सुखाचा आहे, तर मुळीच नाही, मुळीच नाही. पोरं तुमचे नाही. तुम्हाला वाटतं
पोर जेवण राहते बायको चूक राहते या टिपल्याकडे कोण पाहत आणि टिपलीकडे कोण पाहत कोणी पाहते हा तुमचा भ्रम आहे तुम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरण ठेविता भाव काही एक न करता आपोआप भेटी देव असं सांगितलं तर मुद्दा असा आहे गुरुचरणी तुमचा भाव आहे का हा मुद्दा आहे आणि जर तुमचा भाव असेल तर तुम्हाला देव भेटेल पण भेटेल तुम्हाला खात्री आहे का आमचं काय सगळं ते काही नाही बाबा आपण पूर्ण तुम्हाला समर्पित आहे काय म्हणतो बोलण्याची भाषा मी करेल हा ना सगळं तुमचंच बाबा आहे हा काय तन मन तुम्हाला अर्पण केली ते आमचं काय आवडलं तुमचीच कृपा आहे सगळं का वाढवायला काढ त्याला म्हणलं देवभर बघायला घेऊन माझ्यावर दिल लिहून बुवा नाही आम्ही तुम्हाला समर्पित आहे अरे ज्या दिवशी तू समर्पित होशील त्याच दिवशी तुझा उद्धार महाराज की जय. आलं लक्षात ज्या दिवशी तू समर्पित होशील त्याच दिवशी उद्धार लागले कुठे गेले तुला उद्धार होणे म्हणजे काय आपोआप काही न करता काहीच नाही करता तुला देव भेटून जाईल नवे नवे तूच देव होऊन जाशील तूच देव होऊन जाशील तर आपोआप भेटे देव त्याला काही करायची गरज नाही योग नको याग नको तीर्थभ्रम नको अमुक कोणतीच कुठे करायची गरज नाही पण त्याला काय पाहिजे विश्वास विश्वास फलदायकम पण विश्वास आहे का आपला तर आपल्यावरच विश्वास नाही समजलं आपल्यावरच विश्वास नाही तर तुमचा विश्वास का आहे का आपला आपल्यावर तरी विश्वास आहे का आपला आपल्यावर तरी विश्वास पाहिजे ना पण आपला आपल्यावरच विश्वास तर विश्वास फलदायक तर विश्वास फार महत्वाचा आहे संताची ये पायी हा माझा विश्वास काय काय म्हटलं ते संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भाव आहे अष्टभाव आहे किती भाव आहे अष्टभाव आहे सर्व भावे दास काय झाला त्यांचा नोकरांनी दासच फरक आहे नोकरांनी दासच फरक आहे का कसं आहे नोकर आणि दास काय फरक आहे नोकर नोकरी करतो किंवा मजुरी करत असेल तर त्याचा तनखा घेतो तो पैसे घेतो पैसे ठेवू काम झालं भाऊ दास म्हणजे तुम्ही देताल तर द्या पैसे नाही देत नका पण मी तुमच्या चरणीचा दास आहे फरक आहे का त्यात नोकर आणि दास मध्ये फरक आहे तर तुम्ही दास झालं पाहिजे दास व्हावं तर कसं काय व्हावं काय चिंता नाही आपल्याला हे विचार हे तुकाराम महाराज बी पागल होतं आणि बाबा समोर आपले हे बी पागल आपल्याला काही काम धंदे आहे की नाही आहे काम धंदे आहे की नाही आपल्याला आपला संसार वारा आहे की नाही घरदार आहे सगळे सगळे आपल्याला अरे तसा दास नाही तू सोडू काहीच नको तू सोडू काहीच नको काहीच सोडायची गरज नाही तू पूर्णपणे ज्याप्रमाणे बाळ असतं 7-8 वर्षाचं 10 वर्षाचं 12 वर्षाचं बाळ असतं त्या बाळाला त्याची काही चिंता नसते ती चिंता सगळ्या आईला असते त्यामुळे तू सर्व सोपून दिली ती काम आपोआप तुझं काम बी आपोआप होईल आणि देव सुद्धा तुला आपोआप भेटेल पण काय पाहिजे विश्वास पाहिजे विश्वासावर चालू आहे सगळं काय चालू आहे
आपलं जर घर संसार झालं ना हा विश्वास आहे. एक प्रकार विश्वासच नाही, घर चालत का? बाईच्या नवऱ्यावर विश्वास नाही, मग काय? मग घर चालत नाही. नवऱ्याच्या बायकोवर विश्वास नाही, घर चालत नाही. भावावर विश्वास नाही, घर चालणार नाही, आहे की नाही? माय बापाचा पोरावर विश्वास नाही, घर चालणार नाही. पोराचा माय बापावर विश्वास नाही, घर चालणार नाही. चालेल का? मग विश्वासला जो विश्वास तो विश्वंभर, तो विश्वासानेच पात्रतो. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास दास झालो त्याचा. आणि नंतर खात्री पटते. नंतर काय खात्री पटते त्या जीवाला? ज्यावेळेस तो पूर्णपणे दास होतो, दुसरा संपूर्णपणे अवलंबून राहतो, त्यावेळेस हे की माझे हित करीती सकळ, हे माझे हित करते सकळ, ते माझे हित करते सकळ. गेले हा गोपाळ कृपा करी, गेले हा गोपाळ कृपा करी, गेले हा गोपाळ कृपा करी. म्हण तर हेची काय? हे माहित करतील बा असं नाही. हेची हे काम झालं पाहिजे, हे काम झालंच पाहिजे, अरे काय नाही बोलणार. तर हेच जे संत आहे, हेच जे आहे, हेची माझे हित करीती सकळ. सगळं हित त्यांना माहिती आहे. माझं हित कशात आहे. आई वडिलांना माहित असतं आपल्या मुलाचं हित कशात आहे. त्या मुलासाठी ते वाटेल तो प्रयत्न करतात. मुलीचं गावतले आपलं हित कशात आहे, या मुलीचं हित, आपलं तिचं चांगला संसार व्हावा यासाठी हित आहे. तर हेची माझी हित करीती सकळ, हेच माझी गरज. आणि जेव्हा संत कृपा करतात, तुम्ही जेव्हा संतांवर पूर्ण विश्वास करतात, तेने हा गोपाळ कृपा करी. आणि तो विश्वास तुमच्यावर कृपा करतो. तेने हा गोपाळ कृपा करी. मग काय अवस्था होती पुढे? भागलिया मज वाहतील कडिये. काय? लहान मूळ असतं ते मूल, तिला आता ते बोलणं झालेलं असतं त्या आईला, इतकं तरी चालवता विश्वावलं तरी चालवतं, एवढं मला आधार होईल. तर ते त्याला चालवलं होतं, ते काही चालत नाही, इतकं आराम करू. ते रडतं पडतं बोमलतं, 2-4 खपकेत अशी ती पुलाकडे रडत. तर भागिल्या म्हणजे आपण पूर्णपणे संसारात थकलो, करता करता भागून गेलो. तर भागिल्या मज वाहतील कडिये, ती पुन्हा मला कडेवर घेतली शकणार नाही. काहीच साखडे पडू नये, कोणतंही साखडं माझ्यावर पडू देणार नाही. ती अशा प्रकारची आई, तिचा पूर्ण विश्वास असतो. तसं गुरुला माऊली म्हटलेले. माऊली म्हणजे आई. आईप्रमाणे ती आपल्याला पूर्णपणे सांभाळते, पण त्याला लागतो विश्वास. आपला तर आपल्यावर विश्वास नाही, आपण तर कोणावर विश्वास ठेवण्याचे लायक लोक बी नाही, आणि आपण बी त्या लायकीची नाही. असा हा काळ आहे, नाही समजलं का? तर अशा प्रकारे ते म्हणतात की आपोआप हे देव. म्हणून गुरुशी बघावे. काय कारण? का बघावं गुरुला? आपोआप देव भेटतो. काही कष्ट नाही लागत, काही कष्ट लागत नाही, कोणतंच कष्ट लागत नाही, पण आपोआप भेटतो जर देव. म्हणून तुम्ही काय करा? गुरुचं बघा. तर पहिले नाथ माऊलीने काय केलं माहिती का मला? गुरुची सेवा करण्यासाठी जेव्हा सांगितलं गेलं पैठणहून की तू जनार्दन स्वामी तुझे गुरु आहे, तर तिथे गेल्यानंतर या गुरु महाराजला एक किल्लेदार होते, माझ्या घोड्यावर तू पळ सपाटा महाराज. त्यांनी तेवढं सुद्धा सण केलं. माझा हिशोब कर, एक नाही पैसा हिशोब रात्रभर शोधला, तेव्हा सापडला, तेव्हा मग त्यांनी तुझ्यावर कृपा केली. आणि कृपा केल्यानंतर ज्यावेळेस कृपा केली त्यावेळेस महाराज म्हणतात, हे तिचं वरी कुठे पहा, कुठेपर्यंत पहा, हे तुनी पहा हे तिचं वरी, तो अवघा तिचे हरी. आता जाऊ कुठे पाहू, जेथे पाहू तेथे देव. पहा काय आला, गुरुची कृपा जेव्हा झाली तर तिथून तिथे पाहायला नाही देव. गिरी कपाटी कंदरी अवघा भरला से हरी. गिरी कपाटात सगळीकडे पाहिलं, जिकडे पाहिलं तिकडे मला हरी दिसायला लागला. जे जे भेटे होत ते भगवंतच दिसायला लागले. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. काय काय झालं? गुरुची कृपा जेव्हा झाली, जे जे दृष्टी तुम्हाला जे जे दृष्टी हरिपणा ते बरं का, हे बाया वाचत आहे का? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप.
पूजा जप ध्यान त्याची नाही, त्याला पूजा करायची गरज नाही, जप करायची गरज नाही, ध्यान लावायची गरज नाही. जेव्हा गुरु कृपा होईल त्यावेळेस आनंद होईल आणि हा भावसागर तुमचा पार होऊन जाईल. म्हणून गुरुशी भजावे. सद्गुरु तारी कांता पाटी राका, सद्गुरु तारी कांता पाटी राका, सद्गुरु तारी कांता पाटी राका, सद्गुरु तारी कांता पाटी राका. राजियाची कांता काय विकवागे, राजियाची कांता काय विकवागे, राजियाची कांता काय विकवागे. आपण कुठे कीर्तनकार तास डोक्यात काही घालून एक दीड तास आपल्याला सांगायचं जास्त सांगायचं राहत जास्त पाकिटात राहतं आणि थोडा करून टाकायचं. तसं नाही आपलं बरं का. आता सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा म्हणजे अकाउंट, इतरांची लेखी पाहत तिथे इतरांचा लेखा कोण करी काय करत अकाउंटला ऑडिट करायची गरज नाही. इतरांचा लेखा कोण करी. आलं लक्षात. तर राजाची बायको ज्याप्रमाणे कुठे भीक मागू शकत नाही त्याप्रमाणे सद्गुरूचा पुत्र हा कोणाकडे झुकत नाही. एवढंच काय तो काळालाही घाबरत नाही. आलं लक्षात तुमच्या. इथे जे मार्कंडेय ऋषी होऊन गेले ना, मार्कंडेय ऋषी होते तर कोणते ते ऋषी ज्यावेळेस रामदास स्वामीजींचे जे एक शिष्य होते ते म्हणे आज माझा मृत्यू सांगितलेला आहे, तू फक्त इथे येऊन बैस म्हणे माझजवळ, फक्त माझजवळ इथे येऊन बैस तू. आला काळ तो गुरुच्या आसनावर त्याला नेता येईल. त्याला गुरुच्या आसनावर बसले होते, त्याला पुष्कळ प्रयत्न करायचे, तेव्हा गोड बोलून त्याला फक्त तिथून उठव, गुरुच्या आसनावर उठवलं पाहिजे फक्त की याचा जीव गेला समजा. तर तो ते रामदास मृत्यू इथेच बेस होतो माझं. तर मृत्यूला वापस जावं लागलं की ताकद गुरु. पण ते केव्हा तुम्ही पूर्ण शरणागत झाले तरच, तुमचा अहंकार गेला तर, आपला काही अहंकार जात नाही. तर म्हणून गुरुशी भजावे असं म्हटलंय. रूप ध्यानाची आणावे. आता रूप, गुरुचं रूप कसं आहे सांगा बरं. तुम्ही सगळे म्हटले गुरुचं रूप कसं आहे. निर्गुण निराकार आहे की नाही. मग सगळं सगळं काय आळत का ते तुमचे असंच म्हणलं ना, सगून साकारावून काय आळत का त्याच्याशी बोलू शकतो ना आपण. असंच म्हणत पाहिजे ना. अरे गुरुचं रूप कसं आहे असं कसं बोलता होते. निर्गुण निराकार त्याच आहे रूप आहे. आणि तुम्ही कशात आहे सगुणामध्ये. आणि तुम्हाला निर्गुण समज लागली मग निवड नाही तुम्ही सगुण आहात आणि तो निर्गुण निराकार त्याच्या गप्पा मारून नाही. तुम्ही पाहिला का निर्गुण निराकार पाहिला का बरं पाहिला. पायाची गोष्ट थोडी ती, हा पायाची गोष्ट नाही ती निर्गुण. पायाची गोष्ट नाही. हे काय म्हणते रूप ध्यानाचे आणावे. आता रूप येईल का. रूप ध्यानाची आणावे. गुरुचं रूप काळा आहे का गोमटा आहे का चाकटा आहे का नागटा असं रूप म्हणते, त्याला रूप म्हणते. ते रूप ध्यानाचे आणावे जमल काय असेल रूप आणणार. सगुण स्वरूपातलं तर आणू पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी. ते झालं हो. मग तेच रूप आहे. रूप ध्यानाची आणावे. तर तुम्हाला सांगितलं का तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला बसाल त्यावेळेस गुरुचं ध्यान करून समोर आणून करावा. सगुण स्वरूपाचं तर करा. बरोबर का. बघा आपल्या आपल्या गुरुचं करून रूप ध्यानात आणावं. ते यो
न येऊ पण आठवण करावी. रूप ध्यानात आलं. ती कसं रूप आहे, चपटे एक नसते बोलतंय काय तिच्या असेल ते. आपली आई काळी वाटली म्हणून काही म्हणू नका. नाही जे करायचे बाहेर लोकांच्या बाहेरचे आता काही काही गुरु इतकी मोठं हे इतकी पब्लिक सोबत त्याच दर्शन होत नाही. आता आपली आई जर काळी असली किंवा गरीब असली तरी त्याची आई म्हणू नका, म्हणायला पाहिजे की नाही. पण आता म्हणत नाही ना, हा गुरु केला का तो गुरु, तो गुरु केला का तो गुरु. म्हणजे कहू इकडे मजा नाही तिकडे हा काय काय आनंद खायला मस्त मिळतं फुकट. इकडेच्या वर्ग खायला पण मिळत नाही. म्हणजे अशा प्रकारचा आचरण गुरु असो बी कसा त्याच्या चरणी जाऊन बसा अशी म्हणे पहा. काय काय गुरु हा सभी कसा पण त्याच्या चरणी जाऊन बसा. कुठे बसा? डोक्यावर बसा घेते का? नाही पहा डोक्यावर सांगितलं का नाही, त्याच्या चरणी जाऊन बसा म्हणजे नम्रता. आलं का लक्षात? तर विश्वास जास्त महत्वाचा आहे. एक अशी नदी होती, नदीच्या पलीकडे ते बाबा होते, ते बाबा शिष्य होते. ती काय ते सत्संगाला यायची, सत्संगाला यायची तिच्या बाबा सांगायचे सर्वत्र देव बनलेला आहे. असं केलं की देवाची भेट होते, देवाची भेट होते असं नाही ऐकलं. ते एकदम बाबा का देव आहे का म्हणजे हा मला भेटेल का? हा नक्की म्हणजे नक्की तसा विश्वास भेटलाच पाहिजे देव. वर भेटेल का म्हणे? हा कसा भेटेल? आता ते लोक खरं म्हणतात ते काय मग देव भेटेल का, देव भेटेल का, देव भेटेल का अशी म्हणत आहे. ते जाय ती दूर तुला देव भेटून जाईल. तिला पाहून घेतलं की आपल्या गुरुने सांगितलं देव भेटल पण केव्हा पाण्यात डुबल्यावर. डोळे असे मिठवाचे पाण्याच्या वर निघायचंच नाही. जीव जावं काही हो पण देव भेटल्याशिवाय उठायचं नाही. जशी गेली ती आम्हाला झोप डोळे लावून तुमची नाही नजरली बारीक नाही पाहते. कारण मी वर बसले ना मला ते कळतं तुम्हाला घातलं चाल द्या आम्ही लोक बस बस. तिने काय केलं माहिती पाण्यात डुबली डुबकी मारली भाऊ. मारल्यानंतर ती काही नाही घेतली जीव झाली पळाली. देवाला वाटलं काय त्याची अवघड गुड झाली भाऊ काय हिचा गुरुवर विश्वास आहे. गुरु सांगितलं काही असो आपण गुरुच्या आधी नाही. कारण श्रीकृष्ण परमात्मा सांदीपणी दिसल्या वशिष्ठाचे राम सांदीपणी श्रीकृष्णाचे गुरु होते पण ते लाकडाच्या मुळे आणून आले. ती गुरुबाई सांगायचे लाकडाच्या मुळे आला ते आणले ते म्हणजे आणि काय बाय जात तुझे तो तुला कळलंच नाही म्हणतो श्रीकृष्ण विश्वाचा विश्वात्मा आहे. त्याला तू काम घालतो हे पाहायला काय बायाने काही घेतलं नाही घर काही तसं तिनं पाहिलं की आता आपलं काही खरं नाही. जसे आले भगवंत एक पाण्यात गेले बाई म्हणे उठ आले देव घेऊन तू म्हणे आले पाण्याच्या बाहेर तू देव म्हणे का? अरे पण तू तू म्हणाला तू खोटा बोलतो का त्या करायला तू खरंच देव आहे का? तुम्ही बाहेर पण देव म्हणे त्या आला आता तुला बांधगड उघडली हे पण तू तुला बांधून ठेवते बरं का? गुरुला बोलवते गुरुला बोलावलं त्याला जर म्हणलं तू देव आहे तुम्ही मान्य करील आणि त्याला जर म्हणलं गुरुला बाया नाही आहे बिलकुल नाही करणार. बरं बाबा आता करताय काय गेले पळत पळत बाई गुरुकडे म्हणे बाबा बाबा म्हणे काय देव भेटला म्हणे. तो म्हणतो म्हणे मी गुरु आहे पण खरा खोटा तुम्ही सांगितलं की आपण काही त्याला सोडत नाही म्हणे. बरं काय होत घरी देव भेटला माझ्या बापाला भेटला नाही मला भेटला नाही. लक्षात पहा विश्वास किती महत्वाचा आहे. अरे गुरुला तर देवाच असतो भेटलो होतो आणि हा म्हणतो तिथे जाऊन पाहिलं आता ते देव त्या बाईला दिसे पण ह्या गुरुला नाही दिसे. बाबा हा हा जण देव हा जण देव अरे मी तू म्हणते पण देवच नाही म्हणे देव नाही बरं खोटा आहे काय झाला म्हणे बडव्या
माझ्या गुरुला दिसतो कधी दिसत काढली चप्पल देवाला दिसायला लागलं. देवाला दिसावं लागलं. आता कोणी कोणाच्या पाया पडतं ते सांगा. कोणी कोणाच्या पाया पडतं ते सांगा. नक्कीच आहे. अरे काय असं खरंच ना त्याला दर्शनच नाही. पण आता कोणी कोणाच्या पाया पडतं हे सांगा. शिष्याने गुरुच्या पाया पडायचे. नाही, शिष्यानेच गुरु काय बोलते तुला ना. हे आहे बरोबर. हे आहे तुझ्या दृष्टीनं ते आहे. कारण त्याच्या वाक्यावर तुला देवाची भेट होईल हे सांगितलं. आलं लक्षात. आणि ती गुरु संगतीत तिथे जात होती, सत्संगात जात होती, ती पुण्य फळाला आलं. आलं लक्षात. तिने गुरुवर पूर्ण विश्वास ठेवला. तिला अशी शंका झाली नाही. शंका हे मला बातमी भैया आताच्या बाया भल्या वाटलं लय आमचा गुरु पाक्का आहे. मला ते सुनायला मेहनत करणं त्याला काही गेला काय बाई याला गुरु केला जाय मला तिकडे आधी म्हणली लक्षात नाही पाहिजे. हे लक्षात घ्या. तिचा विश्वास महत्वाचा होता. तिची शंका नव्हती. आताच्या बाया म्हणते गुरु असं नसते. नाही ते नाही. तिचा विश्वासाचं ते फळ होतं. त्या चरणावर तिचा भाव होता पूर्ण. तिने त्याच्यावर दोष कधीच काढला नाही की माझा गुरु असा कसा. म्हणून गुरु असो मी कसा त्याच्या डोक्याने त्याच्या चरणी बसा. म्हणून शेवटी गुरुच्या पाया तिला पडावे लागेल तेव्हा ती गोष्ट खरी. आणि म्हणजे लक्षात. म्हणून तर म्हणून गुरुशी बसावे रूप ध्यानाची आणावे. रूप ध्यानाला आणायला पाहिजे. तर रूपात गुरुचं रूप कसं आहे ते समजा. निर्गुण निराकार देव ना अरूप त्याला रूप नाही. अध्यात्म झाले बरं की अरूप ज्याला खरोखर त्या गुरुला रूप नाही. अरूप अक्षय ज्याचा क्षय होऊ शकत नाही. अलक्ष त्याचं लक्ष लावण्याचा प्रयत्न केला ते अरूप अक्षय अलक्ष अशा प्रकारचं गुरुचं रूप आहे. परंतु पुन्हा आता लक्षात घ्या. आता गुरुला का बघावे रूप ध्यानाची का आणावे. ज्याच्यामुळे मला माझा आत्मोद्धार झाला, ज्याच्यामुळे माझा भावसागर पार झाला, ज्याच्यामुळे मला खरा आनंद मिळाला. म्हणून त्याचं रूप ध्यानाशी आणून त्याप्रमाणे ईश्वराशी एकरूप व्हावं. म्हणून तर गुरुनी गुरुचे उपकार फेडता येत नाही. काय सांगू आता उपकार हा सांगितलंय पण त्या पद्धतीने जायला पाहिजे. आता गुरु मध्ये आहे काशी. आपण सर्व तीर्थात काशी जास्त मानतो. म्हणून गुरुमध्ये सर्व काही तीर्थ त्याच्याजवळ आहे. आणि सारी तीर्थ यापाशी तुका म्हणे ऐसा गुरु त्याची चरणी नाही धरू. तर अशा प्रकारचा जर गुरु असेल जो भवसागर पार करून देईल, जो स्वरूपानंद म्हणून देईल, पुन्हा जन्म मरण जो खुंटून टाकेल. आपण दुःख कशामुळे. आपण जी दुःखी ना आता मेलो आपली वासना होती पुन्हा जन्माला येतं. प्रत्येक जन्मात प्रकृती पुरुष जोडा आहे. कुत्रा कुत्री गाय बाई असं. आणि मग ते पोटी जन्माला येतं. वासरू होतं कुत्री होतं कुत्र होतं अशी घरी चालू आहे संक्रमण. सगळ्यात माया बेकार आहे. सगळ्यात प्रेम कुत्री जोड राहा. तिला दाखल होती का बनवली ती माया आहे. तुम्ही तुमच्या पोराला मारू देताल का. जी कुत्रीची माया तीच तुमची माया आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही बाबा काही जाऊ ना गाईचं वासरू तुम्ही जाऊ द्या जाऊ कर. बकरीचे पिल्लू करून जाऊ द्या. मग ते बकरू पिल्लू कुठे जाऊ नये म्हणून ती मी काय आपण खेळत बोलू मी बकरी पिल्लू लांब जाऊ द्या मला भाऊ जातो तू वया करते ती. गायचं वासरू कधी लांब गेलं ना तोडायला पाहिजे त्या माझ्या पिल्ला मला जायचंय. तर सगळे जीव या ठिकाणी या मायामध्ये पूर्णपणे फसून गेलेले. पूर्ण फसले. प्रकृती पुरुष
ही प्रकृती आहे, त्याचा आत्मा जीव आहे, तो पुरुष आहे. माया आणि ब्रह्म, ब्रह्म इकडे माया आहे. शिव आणि शक्ती, काय सांगितलं? शिव आणि शक्ती कळते, भरपूर ताकदवान बोलते, पण त्याच्यात जर जीव नसला, शिव नसला, काही किंमत आहे का? बरं, शिव आहे आणि ताकदीचा पताच नाही, त्याच्यात काही खरं नाही. तवा जोडा लागतो प्रकृती, पुरुष, माया, ब्रह्म, शिवशक्ती आणि जगाची उत्पत्ती. नाती झाली इकडे ख्याती, सगळी तुटली आता नाती, लावाला कोणी नाही पाती, म्हणून ईश्वर नाम गाती. म्हणून ईश्वर नावाचं काय गायन आपल्याला करायचं आहे. तर आपण या पद्धतीने तुका म्हणे ऐसा गुरु, तर ज्ञानेश्वरीचे उभे मदरदयी सद्गुरु, जेने तारिला हा संसारू, म्हणून विशेषात्यातरू विवेकावरी. कुठे आला गुरु पुन्हा आता? चरणी सगळं झालं. कुठे आला गुरु? ज्ञानेश्वरी आहे की नाही साहेब? मद हृदयी. कुठे आला गुरु? मद हृदयी सद्गुरु. त्याने काय केलं? जेने तारीला हा संसार गुरु, संसाराचा जो पूर आला होता त्याच्यातून मला काढून गेलं. म्हणून मी इतरांच्या सगळ्यांचा आदर करते, पण गुरुचा विषयचा आदर करते. म्हणून विषयचा गुरु ज्ञानाने विवेका होरी. आलं लक्षात? तर जे तत्व गुरु सांगतात ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. आलं लक्षात? तत्वज्ञ संत ह्याचा स्वीकार करतात, या नामाचा स्वीकार करतात. आलं लक्षात? तुमच्या गुरुनामाचा स्वीकार करतात लोक, आणि नामस्मरण करून भवसागर पार करून गुरुची महिमा गाऊन गुरुला शरण जाऊन गुरुरूप होतात. काय होतात? गुरुरूप होतात. आता गुरुरूप होत म्हणजे परमात्मा रूप होतात, परमानंद स्वरूप होतात, परमात्माची विलीन होतात. ते कसं काय तुम्हाला सांगतात उदाहरण देऊन. जी शबरी विलीन होती, ती शबरी मी जर खोटं सांगत असाल तर तुम्ही जर कोणती मालिका रामायण ती मालिका जर पाहिली असेल त्याच्यात शबरीचं उदाहरण आलेलं आहे बा. ते कसं आलेलं आहे? गुरुने सांगितलं, हे शबरी तू माझी एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तुला रामाचं दर्शन होईल, राम या रस्त्याने येईल, तुला भेट जाईल, तुझी त्याची भेट झाली, तुझा उद्धार होऊन जाईल. काय सांगितलं? मग ती तिथेच बसली, वाट पाहत बसली, आणि ती गुरुचं बरोबर त्याची समाधी आली बांधली होती गाडलेली. तिकडून ज्यावेळेस राम आले, तिची प्रेम भक्ती तशी होती. भक्तीत काही समजत नाही, प्रेम भक्ती फार वेगळी असते. लक्षात? प्रेम भक्ती आई मुलाला ज्यावेळेस दूध पाहते ना, अंगावर पूर्ण घाम आलेला आहे की ते घाण झालेलं आहे, तिला एकच कळतं की मुलाला पाजलं पाहिजे पासून, असं असं केलं की पालन सुरू करत. ते प्रेम आहे, ते प्रेम शब्द सांगता येत नाही. आता ज्यावेळेस राम आले, लक्ष्मण आले, दोघ जण आल्यानंतर तिनं ते गोड माझ्या रामाला गोड गोड पाहिजे. मग कशा टेस्ट कशी करायची? ती स्वतः खायची. मग गोड वाटलं की मग असे सगळे दात लावले ठेवली होती. आता राम तिकडून आला, लक्ष्मण तिकडून आले, आम्हाला पाहिल्यानंतर तिला सांगितलं त्यांनी गोष्ट बोर त्याला द्यायला सुरू केली. लक्ष्मण बात है सारी ये, भैया को कुछ समझता ही नहीं है, ये मेरे कितनी स्नान किया नहीं है, सब अरे इतने ये बोर खा रहे हैं, पण रामाना ती बोर इतकं प्रेमाने खाल्ली, काय सांगावं किती प्रेमाने खाल्ली. तर लक्ष्मण असाच करायला लागला. परंतु ज्या वेळेस रामाच्या पायावर शबरी बिल्लेलं डोकं ठेवलं तर तिची आत्मज्योत रामात नाही गेली. जिथे त्या महाराजांची समाधी होती ती ज्योत त्या गुरुमध्ये विलीन झाली. सद्गुरुनाथ महाराज की जय. कुठे विलीन झाली? आपल्या गुरुच्या समाधीत ज्योत निघाली, आत्मज्योत, आणि त्या गुरुच्या समाधीत विलीन झाली. रामाकडे नाही झाली. रामाकडे आले तर भगवंत हा सगुण साकार आहे, निर्गुण निराकार त्या ठिकाणी वेळेस तो नाहीये. आणि परम तत्व गुरु तत्व हे पूर्ण व्यापक आहे. म्हणून त्या व्यापकतेशी, त्या स्वरूपाशी तिथे पुन्हा जन्म नाही, मरण नाही, असा जो विश्वात्मा आहे त्याच्याची विलीन झाली आणि तिचा उद्धार होऊन गेला. आता पुन्हा जन्माला येणे नाही.
आलं लक्षात? अशा प्रकारचा हा खेळ आहे. गुरुतत्व हे असं आहे. आणि आता मी 9 ग्रह असतील, शिकलेले माणसं असतील, सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? गुरुच ग्रह मोठा. आणि त्या गुरुची ताकद, गुरुत्वाकर्षणाने ही पृथ्वी, हे चंद्र, हे सगळं मंडळ आहे ना, त्याचं गुरुत्वाकर्षण जे चालू आहे, त्याची एखादी गडबडीत पता लागली तर ती गुरुची गुरुत्वाकर्षण. काय नाव दिलं त्याला? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण. म्हणून गुरुग्रह हा सगळ्यात मोठा आहे. आलं लक्षात तुमच्या? हा सगळ्यात मोठा आहे. परमेश्वराला प्रेम आवडतं, ते निस्वार्थ प्रेम आवडतं. आलं लक्षात? आणि आपल्याला एकच काम करायचंय, गुरुने सांगितलेल्या मार्गावर आपण चालत जावं आणि आपला शेवटचा दिवस गोड करून घ्या. काय? शेवटचा दिवस गोड करून घ्या. विश्वास ठेवाल काम येईल, विश्वास नाही ठेवाल तुमचं नुकसान तुम्हीच करणार. बंदा भजन करे तो गुरु ज्ञान काय करे. बंद भजनच करत नाही तर गुरु ज्ञान काय कामाचं? गुरुने शिकवलं पण अभ्यासच केला नाही. ज्याला चांगला अभ्यास केला तो पुढच्या मिनिटमध्ये येईल, पुढच्या याच्यात येईल. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास भगवंताचं नामस्मरण करावं. या पवित्र स्थळी जिथे गुरु शिष्याचा संवाद झालेला आहे, गुरु शिष्याचं इथे मिलन झालेलं आहे, गुरु शिष्यांनी जे आनंद लुटलेला आहे तो आनंद तुम्हालाही मिळो, तुमच्या जीवनात सार्थक हो आणि तुम्हाला तुमचा जीव जो शिवाची एकरूप हो, तुमचा आत्मा परमात्म्याची एकरूप हो आणि आनंदात तुमचा या जन्माचं तुमचं सार्थक हो, आनंदात तुम्ही राहो अशी मी दत्त चरणी, जनार्दन स्वामी चरणी आणि शांतीब्रह्मनाथ माऊली चरणी प्रार्थना करतो. या सगळ्यांचे कल्याण करणे बाबा. आणि त्याच्या पाठी विकार असं म्हणतो संपवतो. पुंडलिका देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नाथ महाराज की जय. अवधूत श्री गुरुदेव दत्त दत्त.